आम्ही आता चाललेलो आहोत हळदीला आणि सगळ्या आमच्या लेडीज हळदीचे कपडे घालून येल्लो येल्लो होऊन झोपलेत. आज हळद नाही, हळदीला नाचायचं नाही, झोपायचंय ना. चार्जर एक चार्जर ठेवायचे आतमध्ये जटक. मला माहित नाही, तो तिकडे तो बेडवर आहे बघ. चला चलो हल्दी में नाचने को. नमा ते लावू इथे नमा डोक्याचं लावू का इकडे. अजून आहे नाही, माझ्याकडे आहे नाही येत. नाचायचं उलट झाले का हे पहा. चला तर आता इथे हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. तर सगळ्यात आधी नवरा नवरी दोघांना सुद्धा आंघोळी घातल्या जातील आणि त्यानंतर मग पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. तर दोघांनीही छान पिवळे कपडे घातलेले आहेत आणि बाकीच्यांनी सुद्धा पिवळा रंग आहे तोच घातलेला आहे. तर दोघांना पाटावर बसून त्यांना इथे विड्याचं पान आणि तेल आणि एक कंगवा घेतलेला आहे आणि त्याच्याने त्यांना तेल पाडतात ना तसं त्यांना तेल लावलं जाईल. आमच्याकडे थोडी वेगळी पद्धत आहे, पण रेश्माकडे ना त्यांच्या माहेरी थोडी वेगळी पद्धत आहे. तर म्हणतात ना की सीमा बदलतात त्या प्रकारे पद्धतीसुद्धा बदलत असतात. तर इथे अशा प्रकारे यांची पद्धत आहे आणि त्यावेळेला ना ते खूप सुंदर असं तेलवांचं गाणं म्हणतात. तर इथे मी सुद्धा तेल लावायला थांबलेली तेव्हा मी विचारून घेतलं की तिळा करायचं, कारण मला म्हणजे माहीत नव्हतं यांच्याकडे कशी पद्धत आहे ती. आणि आमच्याकडे कसं दोघांनाही बसून ना हळद आणि लावली जाते, त्यानंतर इथे आंघोळ्या घातल्या जातात आणि त्यानंतर मग पुढे गोंधळ पूजा जी असते ना ती केली जाते. पण इथे आधी ही लोक तेल लावतात, त्यानंतर आंघोळ घालून त्यानंतर पुन्हा मग पूजा करून झाल्यानंतर त्यांना हळद लावतात. तर असं थोडं वेगळं होतं. तेल लावून झाल्यानंतर 5 तांबे ठेवलेले आहेत, त्यावरती पापड्या ठेवल्या आहेत आणि त्याच्या अराउंडना असे खाली 5 आणि वर 5 असे धाग्याचे राऊंड घेतलेले आहेत. तर खालचा आहे ना तो नवरीकडच्या वरमाईला आणि जो वरचा आहे तो मुलाच्या वरमाईला, अशा प्रकारे पद्धत आहे. तर आमच्याकडे एकच वेळा म्हणजे 5 राऊंड केले जातात, ते इथे 10 राऊंड होते. तर थोडं सगळं मला वेगळं वाटत होतं, पण असतं असं सगळ्यांच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. इकडे बघा समोर, इकडे बघायचं समोर. टाका टाका हे बाळा बाजूला लवकर लवकर टाका टाका. 2 मिनिटं मध्ये परत टाकायला लावा. तर आज खूप छान वाटलं. महेश भाऊ एकदम उत्साहात होते. मेवण्याचं लग्न होतं म्हणून खूप जोरदार त्यांचा डान्स चाललेला. त्यांच्याबरोबर नम्रता, समृद्धी, अपूर्वा, मनस्वी सगळेच होते आणि सगळे मिळून खूप छान करत होते डान्स.
सारिका पण होती, पण आता ती थकली त्यामुळे ती गेलेली आहे बसायला. आणि हे पण आमचे उभे आहेत बघा. त्यांना एवढा काय डान्स वगैरे ते जर करत नाहीत, पण तरीसुद्धा महेश भाऊने थोडं जबरदस्तीने त्यांच्याकडून सुद्धा डान्स करून घेतलेला. तर खरंच मस्त एकदम हळदीचा कार्यक्रम एवढा छान झाला. आता रात्रीचे ना 1 वाजत आलेले आहेत, तरीसुद्धा सगळ्यांचा डान्स अजून उत्साह तेवढाच आहे. तर आम्ही डान्स करून आलो तोपर्यंत इथे नवरा नवरीची आंघोळसुद्धा झालेली आहे. आणि इथे आता ना जे कलश ठेवलेले असतात ना त्यांची पूजा चाललेली. तर अशा प्रकारे गोंधळ पूजा वगैरे केली जाते. तर चला मग ब्लॉगचा शेवट आता इथेच मी करते. भेटते पुन्हा पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये म्हणजे याचं लग्न सोहळा वगैरे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर नक्की पहा. तुम्ही जर नवीन असाल चॅनलमध्ये तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा ब्लॉग तुम्ही नक्की पाहू शकाल. तर चला पुन्हा उद्या भेटायचं आहे आपल्याला किरणला त्याच्या लग्नामध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी मस्त आराम करा. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स.